मित्रांनो, आज आपण जून महिन्यात आहोत. पावसाळ्याचे वेध लागलेत आणि त्यासोबतच एक अतिशय महत्त्वाच्या टॅक्स डेडलाईनची तारीख जवळ आली. ती तारीख म्हणजे 15 जून. अनेकदा बिझनेस ओनर्स, फ्रीलान्सर्स, पगारदार व्यक्ती विचार करतात, की आत्ताच तर नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. मग आत्ता कशाला टॅक्सचा विचार करायचा? आपण तो मार्चमध्ये भरूया किंवा जेव्हा ITR भरू जुलैमध्ये, तेव्हा टॅक्स भरूया. सो जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या एका मोठ्या सापळ्यात अडकणार आहात. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नियमानुसार टॅक्स हा वर्षाच्या शेवटी एकदाच भरायचा नसतो. तो तर वर्षातून 4 वेळा विभागून भरायचा असतो. आणि यालाच आपण म्हणतो ॲडव्हान्स टॅक्स. सो जर तुम्ही 15 जूनची तारीख चुकवली, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्यावरती सेक्शन 234B आणि सेक्शन 234C अंतर्गत दर महिन्याला 1% व्याज लावायला सुरुवात करतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत आणि कोणत्याही कठीण कॅल्क्युलेशन शिवाय समजून घेणार आहोत की हे ॲडव्हान्स टॅक्सचे नियम कोणाला लागू होतात, कोणी तो भरायचा असतो, तो कसा कॅल्क्युलेट करतात आणि तो जर नाही भरला तर काय होईल. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग लगेच ॲडव्हान्स टॅक्स कॅल्क्युलेट करून तो भरून सुद्धा घ्या. नमस्कार, मी CA प्रज्ञा श्रीधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इन्कम टॅक्सचा एक साधा सोपा नियम आहे, पे ॲज यू अर्न. म्हणजे काय? तर तुम्ही जसं कमवाल तसा तुम्ही टॅक्स भरत जा. मग आता हा ॲडव्हान्स टॅक्स कोणी भरायचा असतो किंवा हे नियम कोणाला लागू होतात? तर जर तुमची वर्षभराची एकूण टॅक्स लायबिलिटी, ते सुद्धा TDS किंवा TCS चा क्रेडिट वजा केल्यानंतरची टॅक्स लायबिलिटी जर 10,000पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्सचे नियम लागू होतात. मग तुमचा टर्नओव्हर 10 लाख असो, 1 कोटी असो किंवा 10 कोटी असो, त्याने फरक पडत नाही. टॅक्स लायबिलिटी जर 10,000पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्सचे नियम लागू होतात. मग यात कोण कोण येतं? तर सर्वात पहिले येतात छोटे मोठे व्यावसायिक, ज्यांची एखादी प्रोप्रायटरशिप फर्म असेल, पार्टनरशिप फर्म असेल, LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेल. त्यानंतर येतात फ्रीलान्सर्स किंवा प्रोफेशनल्स, जसे की डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, आर्किटेक्ट किंवा एखादा CA. त्यानंतर येते पगारदार व्यक्ती. येस, नोकरी करणाऱ्यांना सुद्धा ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागू शकतो. मग तो कधी? तर जर त्यांना पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्न असेल, जसं की शेअर्स विकून त्यांना कॅपिटल गेन झाला असेल किंवा एखादी प्रॉपर्टी विकून कॅपिटल गेन झाला असेल किंवा बँकेच्या FDवर व्याज मिळाला असेल आणि त्यावरची टॅक्स लायबिलिटी जर 10,000पेक्षा जास्त असेल, तर त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागू शकतो. मग यात कोणाला सूट आहे का? तर येस, ज्येष्ठ नागरिकांना सूट आहे. ज्यांचं वय 60पेक्षा जास्त असेल आणि बिझनेसमधनं कोणतंही उत्पन्न नसेल, त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरायची गरज नाही. आता आपण जून महिन्यात आहोत, त्यामुळे सर्वात पहिली आणि महत्त्वाची तारीख आहे 15 जून. कारण सरकारने वर्षभराच्या टॅक्सचे 4 हफ्ते पाडले आहेत. त्यातला पहिला हफ्ता हा 15 जूनला आहे. त्यामुळे तुमचा वर्षभराचा जो काही एस्टिमेटेड टॅक्स आहे, त्या टॅक्सच्या 15% रक्कम तुम्हाला ॲडव्हान्स टॅक्स म्हणून 15 जूनपूर्वी भरायची आहे. उदाहरणार्थ, तुमच्या वर्षभराचा एस्टिमेटेड टॅक्स आहे 1 लाख रुपये. त्याच्या 15% रक्कम म्हणजेच 15,000 तुम्हाला 15 जूनपूर्वी ॲडव्हान्स टॅक्स म्हणून भरायचा आहे. दुसरा हफ्ता येतो 15 सप्टेंबरला. तेव्हा तुम्हाला एकूण टॅक्सच्या 45% रक्कम भरायची आहे. म्हणजे 1 लाखाच्या 45% किती येतील? तर 45,000. त्यापैकी 15,000 तुम्ही आधीच भरले आहेत 15 जूनला, त्यामुळे वरील 30,000 रुपये तुम्हाला 15 सप्टेंबरला भरायचे. तिसरा हफ्ता येतो 15 डिसेंबरला, जेव्हा तुम्हाला एकूण टॅक्सच्या 45% रक्कम भरायची, 75% रक्कम भरायची आहे. म्हणजेच 75,000 भरायचे आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत ऑलरेडी तुम्ही 45,000 भरलेत. सो वाढीव 30,000 रुपये तुम्हाला 15 डिसेंबरला भरायचे. आणि 15 मार्चपूर्वी तुम्हाला 100% टॅक्स भरायचा आहे. त्यामुळे उरलेला जो काही 25,000 रुपये टॅक्स आहे, तो तुम्हाला 15 मार्चपूर्वी भरायचा आहे. आता इथे एक विशेष नियम आहे. जर तुमचा व्यवसाय छोटा असेल आणि तुम्ही प्रिझम्पटिव्ह टॅक्सेशन स्कीम वापरत असाल. प्रिझम्पटिव्ह स्कीम म्हणजे काय? तर जर तुमचा बिझनेस आहे आणि तुम्ही टर्नओव्हरच्या 8% किंवा 6% प्रॉफिट दाखवताय, किंवा जर तुम्ही प्रोफेशनल असाल आणि टर्नओव्हरच्या 50% प्रॉफिट दाखवत असाल, तर तुम्हाला 4 हफ्त्यांमध्ये टॅक्स भरायची गरज नाही आहे. तुम्ही 15 मार्चपूर्वी एक रकमी 100% टॅक्स भरू शकता. पण जर तुम्ही रेग्युलर रिटर्न फाईल करायला गेलात,
तर तुम्हाला 4 स्लॅब्समध्ये ॲडव्हान्स टॅक्स भरणं अनिवार्य आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मॅडम आपण तर जूनमध्येच आहोत. आत्ताच आर्थिक वर्ष सुरू झालंय. मग मार्चपर्यंत किती नफा कमवणार? हे कसं कळणार? आणि हे अगदी साहजिक आहे. कारण बिझनेसमधलं उत्पन्न हे निश्चित नसतं. मग तुम्ही आता काय करू शकता? तर तुम्ही एक सोपी 3 स्टेप स्ट्रॅटेजी वापरू शकता. सर्वात पहिले काय करा, तर तुमच्या मागच्या वर्षी तुम्ही किती नफा कमवला होता ते बघा. यावर्षी तुमचा बिझनेस तेवढाच राहणार आहे की वाढणार आहे याचा एक अंदाज घ्या. त्यानंतर एप्रिल आणि मेचा ॲक्चुअल सेल्स तुमच्याकडे आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला ॲक्चुअल किती प्रॉफिट झालाय हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. जूनचा एस्टिमेटेड सेल्स आणि एस्टिमेटेड प्रॉफिट तुमच्या अकाउंटंटकडनं कॅल्क्युलेट करून घ्या आणि या तिन्ही महिन्याच्या प्रॉफिटवर किती एस्टिमेटेड टॅक्स येतोय ते बघा. त्यानंतर TDS बघा की तुमच्या कस्टमर्सने किती TDS कापलाय तो ह्या लायबिलिटीतून वजा करा. सो उदाहरणार्थ तुमची एस्टिमेटेड टॅक्स लायबिलिटी 1,00,000 रुपये आहे. तुमच्या कस्टमर्सने 20,000 रुपये TDS कापलाय, म्हणजे तुमची नेट टॅक्स लायबिलिटी ही 80,000 रुपये झाली. त्यामुळे या 80,000च्या 15% म्हणजेच 12,000 रुपये हे तुम्हाला 15 जून पूर्वी भरायचे. आणि जर मार्च महिन्यात आल्यावर तुम्हाला कळलं की बाबा प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन थोडंफार वर खाली झालं होतं, तर काही घाबरण्याची गरज नाहीये. तुम्ही ॲक्च्युअल टॅक्स कॅल्क्युलेट करून मार्च महिन्याचा जो काही चौथा इन्स्टॉलमेंट आहे तो ॲडजस्ट करून ॲडव्हान्स टॅक्स भरू शकता. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहूनही याकडे दुर्लक्ष केलात आणि ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही, तर काय होईल? तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडनं 2 प्रकारचं व्याज वसूल करेल. पहिला आहे सेक्शन 234B. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत एकूण टॅक्सच्या 90% टॅक्सची रक्कम जर सरकारकडे भरली नाही, तर त्या संपूर्ण रकमेवर 1 एप्रिलपासून जोपर्यंत तुम्ही तो टॅक्स भरत नाही, तोपर्यंत तुम्हाला दर महिन्याला त्यावरती 1% व्याज भरावं लागेल. दुसरं आहे सेक्शन 234C. जर तुम्ही टॅक्स वेळेत भरला नाहीत, तर तुम्हाला सेक्शन 234C अंतर्गत व्याज भरावा लागतो. जसं की 15 जून पूर्वी तुम्हाला 15% ॲडव्हान्स टॅक्स भरायचा. तो जर तुम्ही भरला नाही किंवा कमी भरलात, तर त्या रकमेवर तुम्हाला दर महिन्याला 1% व्याज भरावं लागेल. सो थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही सरकारला जर टॅक्स वेळेवर दिला नाहीत, तर दर महिन्याला तुम्हाला फुकट 1% व्याज सरकारला द्यावा लागेल. आणि एक शहाणा व्यावसायिक हे नुकसान कधीच सहन करणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपल्या सर्वात पहिले तुमच्या अकाउंटंटला फोन करा किंवा तुमच्या टॅक्स कन्सल्टंटला फोन करा आणि त्यांना विचारा की आपल्या ॲडव्हान्स टॅक्सचं कॅल्क्युलेशन झालंय का? 15 जून पूर्वी मला किती टॅक्स भरायचा आहे? आणि जर तुम्हाला हा ॲडव्हान्स टॅक्स कॅल्क्युलेट करण्यात काही अडचणी येत आहेत, कळत नाहीये किंवा तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग करून हवं असेल, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. माझी टीम नक्कीच तुम्हाला यात सहकार्य करेल. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर तो इतरांसोबत शेअर करा आणि आर्थिक जागृती या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.